नमस्कार. येत्या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांशी, जनतेशी थेट संपर्क साधत असताना, त्यांच्या भेटीगाठी घेत असताना आम्हाला त्यांच्या समस्यांची, त्यांच्या प्रश्नांची ओळख करून घेता आली, त्यांची जाण करून घेता आली आणि त्याच माध्यमातून येणारे जे काही नगरसेवक आमच्या युतीच्या माध्यमातून असतील, जे नगराध्यक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न राहील. कारण आपण नगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्ताने प्रचार सभेमध्ये किंवा पदयात्रेमध्ये सामील होत आहे, लोकांची गाठीभेटी घेतात. नक्की लोकांचे कोणते प्रश्न जे लोक तुम्हाला सांगतायत की कोणत्या समस्या आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये? लोकांशी प्रत्यक्षपणे भेटीगाठी केल्यानंतर, त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर बऱ्याचदा लोकांच्या बऱ्याच बेसिक तक्रारी आम्हाला बघायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या आणि त्या माध्यमातून पुढे काय काम करता येईल हे देखील एक दिशा मिळाली. बेसिक समस्यांमध्ये महिलांच्या समस्या आहेत, ज्या काही स्वच्छतेच्या बाबतीत असतील, पाण्याच्या बाबतीत असतील, त्या समस्या महिलांकडून येतात आणि ज्या काही इतर समस्यांमध्ये येतात, आपल्याकडे खूप मोठी पालखी याची ज्ञानेश्वर महाराजांचं वारी येत असते, तेव्हा जे नियोजन झालं पाहिजे किंवा आपल्याकडे मोठी रामयात्रा भरलेली असते तेव्हा जे नियोजन झालं पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीत किंवा जे काही आपल्या इथं रथ पाळणे सगळे निघतात तेव्हा कसं नियोजन झालं पाहिजे, ह्या सगळ्या फलटणकरांच्या समस्या आहेत. त्यानंतर महिलांसाठी स्वच्छतागृह ही खूप मोठी अडचण या ठिकाणी आहे. जेव्हा यात्रेच्या निमित्तानं किंवा वारीच्या निमित्तानं लोक येतात तेव्हा होणारी रस्त्यांची आणि स्वच्छतेची दुरावस्था बघता ती एक मोठी अडचण त्या ठिकाणी लोकांनी सांगितली. त्याचप्रमाणे आपल्याकडे आठवडी बाजार भरतो, भाजी मंडईचा खूप मोठा प्रश्न आज फलटणमध्ये आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपण रस्त्याच्या कडेनेच आता हे सध्या ह्या गोष्टी चालू आहेत भाजी मंडईच्या, ते एक मंडई आपल्याला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सुविधांच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. सध्या आपण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जातच आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण चांगले उमेदवार नगरसेवक म्हणून दिलेले आहेत. आपण नगरपालिकेसाठी आदरणीय शमशेरदादा यांच्या नावासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अतिशय ग्राउंड लेवलला काम केलेला, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेला आपला उमेदवार आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत आणि याच्यातून पुढे गेल्यानंतर ज्या काही आपल्या ह्या येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, याच्यात देखील आम्ही एकत्रितपणे आमचे चांगले उमेदवार, काम करणारे उमेदवार आपण देऊ आणि त्या दृष्टीने आपण काम करण्याचा प्रयत्न करू. नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रचारासाठी जातात महिलांविषयी कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणलं की ज्या फलटण शहरामध्ये करणं गरजेचं आहे? आताच मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छतागृहांची सोय झाली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना भाजी मंडईचा मोठा प्रश्न आहे की रस्त्याने सगळ्या भाजी आहे बसतात, त्यांना जावं लागतं, तर त्या गोष्टी त्यांची ती सोय झाली पाहिजे. आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पण खूप मोठा आहे की आपण आज बघतो आहोत की कॉलेजेसमध्ये पण मुली जात आहेत किंवा इतर ठिकाणी फिरताना देखील त्यांना एक सुरक्षित वातावरण भेटलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे पुढाकार घेतला गेला पाहिजे. या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना आवाहन करते की आदरणीय सुभाषभाऊ शिंदे यांच्या विचारांचे, त्याचप्रमाणे आदरणीय रणजितदादा, त्याचप्रमाणे आमचे आमदार माननीय श्री सचिन पाटील आणि आमच्यासोबत काम करणारे इतर सर्व, यांच्या सर्वांच्या पुढाकाराने, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपण एक निश्चितपणे चांगलं नियोजन येत्या नगरपालिकेमध्ये किंवा लोकांची कामं होतील या दृष्टीने आपण पाऊल ठेवणार आहोत. आणि सर्व मतदारांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छिते की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता एक चांगलं सुसंस्कृत असं शहर, चांगलं स्वच्छ शहर आपल्याला आपलं हवं असेल, ज्या शहराला एक उत्तम ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे असं शहर आणि ते स्वच्छ आणि सुंदर आणि सुसंस्कृत करण्यासाठी म्हणून जे नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार आहेत त्या सर्वांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. त्याचप्रमाणे आमचे जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून शमशेरदादा आहेत त्यांना देखील प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं असं मी मतदारांना आवाहन करते. धन्यवाद.